नमस्कार शेतकरी बंधूंनो. सिंजेंटा इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेती क्षेत्रातील सगळ्यात मोठी अडचण निमॅटोड याविषयी थोडक्यात जानकारी पाहूया. तर निमॅटोड हा जगभरामध्ये 25 फॅमिली आहेत आणि त्याच्या अंतर्गत 6,000 स्पेसीस आहेत. कोणत्या ना कोणत्या पिकाला एक ना एक स्पेसीस ही त्रास देतेच. निमॅटोड जो आहे तो जमिनीच्या खाली असल्यामुळे आपल्या साधारण डोळ्याने दिसू शकत नाही. त्याला मायक्रोस्कोप खाली पाहणं फार गरजेचं असतं. जर निमॅटोडचं आपण पाहिलं तर वरच्या बाजूला जे डॅमेजची लक्षणं आहेत ते ह्या प्रकारे आपल्याला पानांवर दिसू शकतात. ज्या ठिकाणी पिवळी पानं पडतात खालची, काही ठिकाणी करप आल्यासारखे झाले, काही ठिकाणी जर्मिनेशन झाल्यानंतर क्रॉप थांबलेलं आहे किंवा एकदम ह्या इकडे जे दाखवलंय आम्ही, तर ह्या ठिकाणी अशी अन्नद्रव्याची कमतरता असलेली जी लक्षणं आहे ती पण दिसू शकतात. मेजर करून वरच्या बाजूला फुलगळ, फळांची साईज न वाढणे, पानं कर्लिंग होणे, रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक असल्यासारखं वाटणं, व्हायरस सारखं वाटणं, तर ही लक्षणं वरच्या बाजूला दिसतात. आणि जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी विल्टिंग पण दिसून येतं. यामुळे मर दाखवली आहे वांग्याच्या पिकामध्ये, अशा प्रकारची मर येते. आणि ह्या ठिकाणी पण दाखवलं आपण स्पेसमध्ये थोडेसे जर्मिनेशन झाल्यानंतर पीक वाढत नाही. खास करून मुळावरील गाठी ज्या आहेत तर त्यानंतर मूळ सड येते, मुळाच्या पृष्ठभागावर एका ठिकाणी खरडल्यासारखं दिसतं, जखमा झालेल्या दिसतात, टोकावर सूज आलेल्यासारखी दिसते, मुळांची वाढ मंदावते, लांबी खुंटते आणि उपमुळांची वाढ अनियमित होते, मुळांच्या टोकांना इजा होते, मुळ आकुंचन पावणे, उपमुळे नसणे, मुळांची टोकाची मुरड होणे, ही लक्षणं साधारण दिसतात. आणि जनरली खास करून आपल्याकडे जी पिकं आहेत त्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल, या भेंडी असेल, ही पिकं फार मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यानंतर अद्रक असेल, हळद असेल, ह्या पिकांमध्ये सुद्धा निमॅटोड फार मोठ्या प्रमाणात येतो. फळबागांमध्ये डाळिंब असेल, जाम असेल, या पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात येतो. मुळावर गाठी करणारा रूट नॉट निमॅटोड जो आहे तो, त्याची जी लक्षणं आहेत तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहू शकतो की जेव्हा जारवा असतो तेव्हा लक्षणं फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही, पण जेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर पूर्ण मुळांवर गाठी येतात आणि अशा अवस्थेमध्ये पीक रिकव्हर करणं फार अवघड जातं. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काळजी ही घ्यायची आहे की निमॅटोडचं कोणतंही औषध जे आहे ते सोडते वेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह सोडायचं आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह सोडत असताना सिंजेंटा एक नवीन प्रोडक्ट देते आहे, त्याचं नाव आहे वनिवा. तर हे वनिवा कशा पद्धतीने काम करते ते आज आपण पाहूया. तिसरा डोळा दाखवलाय, तिसऱ्या डोळ्याच्याकडे दाखवलाय की जे आपण दोन डोळ्यांनी पाहू शकत नाही त्या ठिकाणी हे प्रोडक्ट काम करत आहे. जनरली निमॅटोड जो आहे ती मादी जमिनीमध्ये अंडी देते. एक अंडीमध्येच त्याची अवस्था पूर्ण होते. G2 अवस्था जी आहे ती रूटमध्ये एंटर करते आणि सारखं झायलम मधनं रस सोडत राहते, जो झाडाला अन्नद्रव्य पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे झाड अशक्त होतं, कमकुवत होतं, फुल ड्रॉपिंग होतं, फळांची सड होते, फळं क्रॅकिंग होतात आणि नंतर मुळावर गाठी येतात आणि एकदा गाठी आली की प्लांट विल्टिंगकडे वळतं. तर ही जी अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखीची लक्षण दिसतात. तुम्हाला इथे लाईव्ह जो आहे तो निमॅटोडची एक इमेज दाखवतोय. निमॅटोडला हा सुईसारखा भाग असतो समोर. हा सुईसारखा भाग तो मुळांमध्ये आतमध्ये एंटर करतो आणि तिथनं रस सोडत राहतो. त्यानंतर मुळांवर गाठी होतात आणि ह्या गाठी अन्नद्रव्य वर जाऊ देत नाही, त्यामुळे झाड वीक राहतं, फुलं ड्रॉप होतात, वाढ अनियंत्रित होते. मग आता यासाठी जे निमॅटोड आहे तर हे जे प्रोडक्ट आहे वनिवा, हे कसं काम करतंय, तर हे ओरिसाइडल ऍक्शन आहे, याला सिस्टेमिक आहे आणि कॉन्टॅक्ट पण आहे. तिन्ही पद्धतीने हे काम करतं. खूप चांगलं आहे म्हणजे की निळा त्रिकोण असल्यामुळे जमिनीला हानिकारक नाहीये. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी की कोणताही रूट झोन जो आहे तो रूट झोनच्या आजूबाजूला हे औषध मातीमध्ये चिटकून राहतं. त्यामुळे 3 महिन्यापर्यंत हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करते. आपण दिलेल्या पाण्याने किंवा फर्टिगेशन वाहून जात नाही. त्यामुळे तुम्हाला 90 दिवस हे औषध जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे चिटकून राहतं मातीला. नवीन येणाऱ्या रूट्समध्ये पण राहतं. त्यामुळे आपल्याला चांगला कंट्रोल मिळतोय. आता हे औषध कसं काम करतं याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर यामध्ये दाखवलंय बघा वर्किंग कसं करतंय. आवाज. डायमीरियम तकनीक यानी वनिगा मिट्टी में ड्रिप, ट्रेंचिंग या क्यारी की पद्धति से आसानी से लगाई जा सकती है। डायमीरियम तकनीक जड़ों के आसपास की मिट्टी के भीतर समा जाती है और जीवी नेमाटोड्स और मिट्टी की बीमारियां पैदा करने वाली फफूंद बढ़ते पौधों के लिए घातक है। जड़ की तरफ आने वाले नेमाटोड्स डायमीरियम टेक्नोलॉजी को ग्रहण करते हैं। डायमीरियम टेक्नोलॉजी नेमाटोड्स के शरीर में फैल जाती है। डायमीरियम टेक्नोलॉजी लक्ष्य की जगह यानी कि ऊर्जा पैदा करने वाले माइटोकॉन्ड्रिया तक पहुंचती है और एंजाइम कॉम्प्लेक्स में लॉक हो जाती है। डायमीरियम टेक्नोलॉजी एंजाइम के साथ मजबूती से जुड़ती है, कॉम्प्लेक्स बंद हो जाता है और ऊर्जा का उत्पादन नहीं हो पाता है। निमाटोड और बीमारियों के खतरे दूर हो जाते हैं।
जड़ें स्वस्थ रहती हैं, जिससे फसल के विकास और पैदावार की संभावना बढ़ती है। टाइबेरियन टेक्नोलॉजी। आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरायची कशी आहे, तर आपल्याला वापर करते वेळेस भाजीपाल्याची जी पिकं आहेत टोमॅटो, वांगी, मिरची या पिकामध्ये पुनर्लागवड झाल्यानंतर 10व्या दिवशी याचं ॲप्लिकेशन आहे 150 मिली 200 लिटर पाण्यामध्ये. अगोदर जर रान कोरडं असेल तर ओलवून घ्यायचं आहे. त्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये 150 मिली औषध टाकून ते ड्रिपमधनं सोडायचं आहे आणि परत आपल्याला अर्धा घंटा चांगलं ओलवून घ्यायचं आहे. अद्रक, हळद सारख्या पिकामध्ये लागवड केल्यानंतर 1 महिन्यानंतर द्यायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 150 मिली द्यायचं आहे 200 लिटर पाण्यामध्ये आणि ज्या ठिकाणी हॉर्टिकल्चर क्रॉप आहे त्या ठिकाणी आपल्याला 200 मिली 200 लिटर पाण्यात द्यायचे बहार व्यवस्थापनाच्या वेळेस. तर अशा पद्धतीने नक्कीच याचा उपयोग करा आपल्या शेतामध्ये आणि आपलं शेत निमॅटोड फ्री ठेवा.